गुड मॉर्निंग मित्रांनो, कशा आहात तुम्ही? स्वागत आहे तुमचं नवीन व्हिडिओमध्ये. आजच्या व्हिडिओची सुरुवात करतोय. 6:30 आवाज आलेत. मी 3-3:30 वाजता उठलोय, पण मला झोपच आली नाही आज पण मग नंतर फसत पडून राहिलो. 5-5:30 वाजता मग थोडं कामाला आवरायला सुरुवात केली. 13 जानेवारी 2025 उद्या मकर संक्रांत आहे. मकर संक्रांतीचे तुम्हाला हार्दिक शुभेच्छा. तुमच्या परिवाराला पूर्ण खूप छान वाटते. शुभांगी बघा चहा बनवते माझ्यासाठी. तिने माझ्या आधी करून पिलाय, आता ती माझ्यासाठी बनवते. मी उठलो होतो, 2-3 व्हिडिओ बनवले, शॉर्ट व्हिडिओ बनवले, अपलोड केले आणि तोंड वगैरे धुतले. आता हे बघा दुपटण दिसतं ना, जाळ लावलाय. हे बघा दुपटण दिसतंय का? दुपटण पाणी तपवायला ठेवले. हे बघा अंधारच आहे बाहेर, अजून सूर्य काही निघाला नाही. आता निघन. हे बघा पाणी ठेवले, मस्त जाळ लागलाय. पाणी गरम झालंय, आता आंघोळ करणार. जमलं तर आज आम्ही दोघं पण सोबतच चाललोय. हिला म्हणलं आता तू स्वयंपाकाची तयारी कर, लवकर वरण भात चपात्या टाक. लेकरांना दुपारी मी सोडवायला शाळेमध्ये येईल आणि आपण दोघं सोबत जाऊ. आम्ही कालचा व्हिडिओ बघा तुम्ही. कालच्या व्हिडिओमध्ये आम्ही तिळं आणले होते विकायला संक्रांतीचे. आज पण आम्ही तिळं आणणार आहे थोडेफार. तिळामध्ये आम्हाला काल बऱ्यापैकी पैसे उरले. ही हाजरी जी असते, मॅक्झिमम हाजरी जी असते ती हाजरी उरली आम्हाला. तुमच्या लक्षात आला असेल. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा. शुभांगी बनवते माझ्यासाठी गरम चहा. आता चहा पिणार मस्तपैकी. शुभांगी संक्रांतीचं काय म्हणशील? संक्रांतीच्या सगळ्यांना हार्दिक शुभेच्छा. अजून काही? आज भोगीच्या शुभेच्छा. भोगीच्या शुभेच्छा. ठीक आहे. तिळ संक्रांतीच्या शुभेच्छा. चालेल, ओके. अजून व्हिडिओ आमचा पूर्ण बघा. असं काही नवीन प्लीज आमचे व्हिडिओ शेवटपर्यंत बघत जा. अजून चॅनलला सबस्क्राईब करा आणि लाईक करत जा. प्लीज सपोर्ट करा आम्हाला. सपोर्ट करा. चालेल. एक व्हिडिओ व्हायरल करायचा का? सगळे व्हिडिओ व्हायरल. असं तू लवकर उठत राहिली, काम आवरत राहिली ना, तर तुझे सगळे व्हिडिओ व्हायरल होत्या. आणि सगळ्यांना सवय लागन, सकाळी सगळ्या लेडीजला सवय लागन सकाळी उठायचं, काम आवरायचं. तू फक्त 1 महिना 2 महिने 2-3 महिने कर असं रेग्युलरमध्ये, ठीक आहे? बघा मित्रांनो, खरंच तिनं आज लवकर आवरले. हे बघा बाहेर पाणी वगैरे सगळं मारले, वटा धुवून घेतला, पाणी मारले, इकडे पण पाणी मारले. खूप छान वाटते. लेकरं दादू उठला होता, डबल झोपला बघा. आता सॉक्स आणले होते आज. सॉक्स न्यायचे आता दुकानावर. माल थोडा कमी झालेला आहे दुकानावरती. आज सॉक्स घेऊन जायचे आता. आम्ही जाताना दोघं पण सॉक्स घेऊन जाणार आहेत. आता मी तोंड धुतले, आता आंघोळ वगैरे, पाणी तपले की आंघोळ वगैरे करून घेतो. आजचा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. शुभांगी बनवते चहा. शुभांगी थोडे अद्रक वगैरे टाकून बनवते का? खूप छान चहा बनव. स्पेशल चहा बनव, स्पेशल. वाव. लगेच घेतला अद्रक का? खरं टाकायली दाखव. आधी दूध तापवते ना. वाव. चला सकाळ दुधाला पण जायचं. बालाजी महाराजांचं दर्शन घ्या. खूप छान वाटते मित्रांनो. सकाळी उठलं ना खूपच छान वाटते. अंधारच आहे अजून. आता एका याच्यावर काय कर, एका याच्यावर भात, एका याच्यावर वरण आणि लगेच चपात्या टाक. आणि आपण काय करू, आपण जमलं तर आपण भोगीची मिक्स भाजी आम्ही संध्याकाळी बनवू मिक्स भाजी. तू आता आपण काय करू, दोघं लवकर जाऊ. तू दुकानावर थांबली म्हणजे मला थोडं काय सामान आणायला, माल आणायला वेळ भेटतो. आपण जमलं तर 8:30-9 वाजता दोघं निघून जाऊ. आज मी रोजच साथ देते, रोजच येते सोबत जाऊन.
नाही एखाद्या वेळेस मागं पुढं होतं, काही अडचण नाही. मग घरचे काम आवरावं लागतात ना. चला तर मित्रांनो, थोडा आंघोळ वगैरे करतो आता मी. व्हिडिओ आजचा शेवटपर्यंत पहा. आंघोळ वगैरे करून रेडी झालं आता. हे बघा शुभांगी चपात्या टाकते. आता लगेच जेवण करतो मी. गरम गरम चपात्यात आता वरण भात झालेला आहे. हे बघा हे भात आहे खालचा, आहे वरण वरचं. मस्तपैकी आता जेवण करतो. आज लवकर जेवण होणार आहे कारण का आम्हाला सोबतच जायचं आहे. तिचं काय आता बऱ्यापैकी सगळं आवरलं तिचं. आता स्वयंपाक झाला. आता लगेच आम्ही जेवण केलं की लगेच निघणार आहे. सागर बघा आंघोळ करतोय. किसान घे लवकर आवर. चला तर मी जेवतो आता. जेवण केल्यावर तुम्हाला बोलणारच आहे. चला तर मित्रांनो या जेवायला. तुरीचं वरण गरम गरम मस्त. शेंगदाण्याचं हे टाकलं वाटते. हे टाकलं का त्याच्यामध्ये ते खोबऱ्याचं? हा खोबरकीस टाकला. गरम गरम चपात्या, शेंगदाण्याची चटणी, शुभांगी बनवती पोळ्या. तुम्ही आज जेवायला. तुला लागली माती? माती होती? आसन वरती आसन एखादा आला. इथं वरती ठेवलंय. नेमकंच लावलंय दुकान. अर्धा घंटा झाला. मग आवाज काऊन दिला तू? फोन पे आहे नाही का? किती? 30चे. 125 ग्राम. माफ करता आला आता. पावशेर दे. मग त्यांना किती दिले? भाऊला त्यांना किती दिले? अर्धा किलो दिले का? फोन पे मारा. हा मारायचं. पहिले जमत नव्हतं तुला. पैसे किती त्यांचे? पहिलं पण जमायचं. गिराईक मस्त चालू आहे सध्या. आता किती वाजले? 5 वाजून 9 मिनिट झालेत. गिराईक मस्त चालू आहे. शुभांगीला टाईमच नाही आज. मस्त तिळी खालीत. नेमकं चालू आहे घरी आता. 10-15 मिनटं झाले. 9:30 वाजले. तर थोडा उशीर झाला आम्हाला कारण का आम्ही तीळ वगैरे आणलं होतं विकायला संक्रांतीचे. काल 60 किलो आणले होते. काल विकून गेले दिवसभरात. आणि आज 60 किलो आणले होते. आज पण विकून गेले दिवसभरात. म्हणजे आम्हाला काल तिळामध्ये 1000 रुपये उरले असेल आणि आज 1000 रुपये उरले असेल. असा माझा अंदाज आहे. काय आम्ही गणित लावलं नाही, हिसाब लावला नाही. पण जाऊ द्या म्हणलं. पैसे तर आता माल आणला विकला तर पैसे वाढणारच आहेत. त्याच्याबद्दल काही शंका नाही आहे. हे बघा शुभांगी भोगीचं मिक्स भाजी बनवायला लागली. काय काय याच्यामध्ये मिक्स भाजीमध्ये कशी बनवतात? आज सकाळी नव्हती बनवली. हां आता बनव. पण जाऊ दे. काय 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 टाकले त्यात? आता किती भाज्या होतात ते बघ. असं का? सगळे तिळ सगळं टाकणार त्यात? नंतर गांजरं, वाटाणे, वांगे, फ्लावर, कोथिंबीर, मेथी, वालाच्या शेंगा, बोरं, हरभरा, बरंच काही आहे.
चला तर मित्रांनो, आता शुभांगी बनवती भाजी, जेवण करूया मस्तपैकी. आम्हाला झाला थोडा उशीर झाला यायला. हे बघा दूध पण लेकरांना पण पिलं नाही, तसं ठेवलं दूध. काय ग भात बघ, सकाळचा भात तसाच उरलाय. भात पण उरलाय, वरण पण तसंच आहे. लेकरांनी काही जास्त जेवण केलेलं नाही. बघू आता थोडंफार आपण काहीतरी बनवू ठेवू त्यामध्ये. शुभंगीच्या हिशोबाने जेवण वगैरे करू मस्तपैकी. दुधाला बघा कशी साय आली मस्त. आवडलं काही? हा का? चला तर मित्रांनो, भाजी आता फोडणी द्यायला शुभांगी भाजी. हे आता सांगे काय काय टाकायली? 12 भाज्या मिक्स. 12 भाज्या? हा. बापरे. थोडंच बनवले. हा. जास्त नाही. उगाच नाश्ता केला. मित्रांनो, यावेळेस शुभांगीला साडी घेतली नाही मी. पहिली वेळ असं झालं, शुभांगीला साडी नाही घेतली. कारण काय तुम्हाला सांगतो मी. कारण का साडी घ्यायची होती मला, पण म्हणलं जाऊ द्या, आता सध्या थोडं पैशाची अडचण आहे. पैसा थोडं आता कसं झालं आहे माहीत आहे का, की माल पण कमी होत चालला आहे. देणं थोडं कमी झालं आहे आणि लोकांकडून पैसे घेणं बंद केलेत मी. खरं सांगायचं म्हणजे तुम्हाला, पहिले कसं होतं, पहिलं दिवस वेगळे होते. आता 2025 खूप चॅलेंज आहेत 2025मध्ये. काय सांगावं तुम्हाला. आता चला ठीक आहे, जे आहे ते ठीक आहे. थोडं माल वाढवू आपण. आणि कर्ज पण खूप कमी झालं माझ्यावर मी कर्जामध्ये खूप हे झालो होतो. थोडं तुम्हाला सांगेनच मी. काय झालं काही? दूध प्यायचं नाही आता, एवढं दूध. कर्जामध्ये खूप बुडालो होतो मित्रांनो मी. आता थोडं कर्जातून बाहेर येतोय. त्याच्यामुळं म्हणलं चला नको आता साडी वगैरे असा काही खर्च नको सध्या थोडं. त्याच्यामुळं मग म्हणलं जाऊ द्या एवढं वर्ष. बघा शुभांगी कशी भाजी बनवायची. काय टाकले त्यामध्ये? मिरची, टमाटर आणि लसूण, अद्रक. बस. आणि डायरेक्ट फोडणी द्यायची. बराच उशीर झाला, 10 वाजले तर. कारण का ते दुकानावरून यायला आम्हाला उशीर झाला. दोघं सोबतच आलो आम्ही. सकाळी पण दोघं सोबतच गेलतो आम्ही. सकाळी 9:30 वाजता घरून निघालतो आणि बराबर आता 9:30च्या आसपास घरी आलो. म्हणजे 12 घंटे ड्युटी झाली आमची आज. 12 घंट्यामध्ये 1000 रुपये कमवले है ना का तिळामध्ये. टाकून दे.